येवदा येथे जवळच असलेले वीज वितरण कार्यालयाजवळ रात्री 8 वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये एक महिला व युवक ठार. येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सांगळूद येथील रहिवासी असून मृतकाचे नाव रसना माणिकराव गावंडे, राहणार सांगळूद, वय 65 वर्ष. सोबत असलेला दुचाकी चालक बहुजन शंकरराव चक्रे, वय 21 वर्ष, राहणार सांगळूद, हे दोघे सांगळूदवरून येवदा गावामध्ये दवाखान्याच्या कामानिमित्त आले होते. दवाखान्याचे काम झाल्यावर येवदा गावावरून सांगळूदकडे निघाले असता वीज वितरण कार्यालयाजवळ गाडी स्लिप होऊन हा अपघात झाल्याचे समजते. कारण दर्यापूर ते येवदा रोडचे काम सुरू असल्यामुळे रोड पूर्णपणे उखडलेला आहे. यामुळे अपघात झाल्याचे नागरिकांकडून समजले. परंतु दुचाकीचे जास्त नुकसान असून एवढा भीषण अपघात झाला का, हा एक गंभीर प्रश्न नागरिकांकडून होत आहे. कारण पूर्णपणे डोके मागील भागाकडून चेंदामेंदा झाले होते. रात्री अंधाराच्या वेळेस एखाद्या वाहनाने धडक देऊन त्यांच्या अंगावरून टायर गेला असावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. पुढील तपास येवदा पोलीस यांचे दुय्यम ठाणेदार दिलीप पाटील करत आहे. रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा.